नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्ही फक्त 10वी पास असाल आणि तुम्हाला गाणं किंवा कोणतेही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवता येत असेल मित्रांनो, तर मित्रांनो ही भरती तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय वायुसेनामध्ये मित्रांनो म्युझिशियन या पदासाठी काय मित्रांनो भरती निघालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या भरतीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, अशा काही गोष्टी आहेत ज्या 90% लोकांना माहीत नसेल, या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करू. तर मित्रांनो, नोटिफिकेशनचा ओव्हरव्ह्यू बघणार आहोत मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत कोण अर्ज करू शकतं, किती पगार मिळतो, कोणते इन्स्ट्रुमेंट चालतील, फिजिकल किती आहे मित्रांनो, एक्झाम पॅटर्न काय आहे मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे आणि शेवटी अर्ज कसा करायचा, आपण या सगळ्या माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ही भरतीबद्दल सर्वात मोठा बदल काय होतं माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो. तर मित्रांनो, पहिल्यांदाच संपूर्ण भारतामधील उमेदवार काय करू शकतात, यासाठी अर्ज करू शकतात. पुरुष आणि महिला दोघांनाही संधी आहे मित्रांनो. पहा मित्रांनो, जे अविवाहित महिला व पुरुष उमेदवार आहेत ते दोघंही या भरतीसाठी पात्र आहेत. आणि मित्रांनो खूप चांगली भरती आहे. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाच्या तारखा. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन डेट 20 जुलै ते 2 ऑगस्ट मित्रांनो. हे बघा मित्रांनो, तुम्हाला 20 जुलै 2026 पासून हे अर्ज काय होणार मित्रांनो भरण्यासाठी चालू होणार आहे. ते 2 ऑगस्ट 2026 ही काय मित्रांनो लास्ट डेट आहे मित्रांनो. व जी भरती रॅली आहे मित्रांनो ती 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2026 या दरम्यान काय होणार मित्रांनो तुमची होणार आहे. तर मित्रांनो, या तारखा जर तुम्ही मिस केल्या तर पुढची संधी कदाचित 1 वर्षानंतरच मिळू शकते. तर मित्रांनो, जे रॅली केंद्र आहे ते नवी दिल्ली व बेंगळुरू येथे आहे. तर मित्रांनो हे पहा, शेवटची तारीख आहे 2 ऑगस्ट 2026 आहे मित्रांनो. लवकरात लवकर अर्ज करून टाका, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. हे खूप चांगली संधी आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा, कोण अर्ज करू शकतं, पात्रता काय नेमकं मित्रांनो. तर मित्रांनो, इथे अनेक विद्यार्थ्यांचा काय होतं मित्रांनो गोंधळ होतो. तर मित्रांनो, तुमचा जन्म 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2009 याच्यामध्ये असणे आवश्यक आहे मित्रांनो. जर ह्या दोन्हीच्या मध्ये तुमचे जर या डेटच्या दोन्हीच्या मध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही या भरतीसाठी काय मित्रांनो पात्र आहात. त्यानंतर मित्रांनो, तुमचं जे शिक्षण आहे ते किमान मित्रांनो काय किती पाहिजे, 10वी पास पाहिजे मित्रांनो. तुमचं जे शिक्षण आहे ते किमान 10वी पास असणं काय मित्रांनो आवश्यक आहे. तर मित्रांनो, फक्त जे 10वी पास असूनही, हे बघा मित्रांनो, तुम्ही 10वी पास असूनही भारतीय वायुसेनेत नोकरी मिळू शकता. ही एक खूप मोठी संधी मित्रांनो, फक्त 10वी पास. ओके. त्यानंतर मित्रांनो, संगीताचे ज्ञान व वाद्य वाजवण्याचे कौशल्य आवश्यक आहे मित्रांनो. नंतर संगीत अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडं असणे आवश्यक आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, संगीताचे ज्ञान वाद्य वाजवण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यानंतर संगीत सर्टिफिकेट, जे म्युझिकल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे काय मित्रांनो आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो हे बघा मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की याच्यामध्ये कोणकोणते जे इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो ते तुम्हाला येणं आवश्यक आहे. तर मित्रांनो चालते. तर मित्रांनो, जर तुम्हाला गिटार, लिहून घ्या मित्रांनो, नोट करून घ्या, गिटार, देन कीबोर्ड, देन ड्रम्स, ट्रम्पेट, व्हायोलिन, हार्मोनियम आणि तबला, ह्यापैकी जर मित्रांनो तुम्हाला कोणतंही इन्स्ट्रुमेंट वाजवता येत असेल तर मित्रांनो तुम्ही या भरतीसाठी काय मित्रांनो पात्र आहात. हे बघा मित्रांनो, पुन्हा रिपीट करतो. तर मित्रांनो, गिटार, कीबोर्ड, ड्रम्स, ट्रम्पेट, व्हायोलिन, हार्मोनियम आणि तबला, यापैकी मित्रांनो तुम्हाला कोणतंही इन्स्ट्रुमेंट जर वाजवता येत असेल तर मित्रांनो तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो संगीत पात्रतेमध्ये मित्रांनो बोलायचं झालं तर तुम्हाला गायन व ताल, स्वर अचूक असणे आवश्यक आहे मित्रांनो. कोणतंही एक वाद्य वाजवता येणे आवश्यक आहे. आपण नावं घेतलं मित्रांनो, ते वाद्य त्याच्यापैकी एक कोणतंही वाद्य आपल्याला वाजवता आलं पाहिजे मित्रांनो. तर भारतीय शास्त्रीय किंवा पाश्चात्य संगीत प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला एक सिक्रेट पॉईंट सांगणार मित्रांनो. तुम्हाला एक अशी अट जी नोटिफिकेशन वाचताना अनेक जण इग्नोर करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तुमच्याकडं म्युझिकल सर्टिफिकेट, त्यानंतर ग्रेड 5, त्यानंतर डिप्लोमा आणि कॉम्पिटिशन सर्टिफिकेट, यापैकी एक आवश्यक आहे मित्रांनो. ह्यापैकी तुमच्याकडे एक जरी असेल ना तर ओके मित्रांनो, तुमचं सिलेक्शन 100% पक्का आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, शारीरिक चाचणी व वैद्यकीय निकष. तर मित्रांनो, जी पुरुषांची उंची ती 162 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे व महिलांची उंची 152 सेंटीमीटर आवश्यक आहे मित्रांनो. काही सवलती लागू आहे मित्रांनो. त्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये मित्रांनो 1.6 किलोमीटर धावणे आवश्यक आहे मित्रांनो. आणि पुशअप्स व साईटअप्स आणि स्क्वॉट्स
हे तुम्हाला फिजिकलमध्ये असणार आहे मित्रांनो. व वैद्यकीय तपासणी ही आवश्यक आहे मित्रांनो. तर मित्रांनो फिजिकल फार अवघड नाही, पण ही एक चूक केली तर थेट बाद व्हाल मित्रांनो. तर भरतीला जाताना केव्हा पण मित्रांनो स्पोर्ट्स शूज घेऊन जा, त्याचा खूप फायदा होतो. ओके. त्यानंतर मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया जी सिलेक्शन प्रोसेस ती कशा पद्धतीने होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुमचं फर्स्ट कागदपत्र पडताळणी होईल मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, देन फिजिकल फिटनेस टेस्ट, PFT, देन तुमचे इंग्लिश टेस्ट होईल मित्रांनो, त्यानंतर तुमची म्युझिक टेस्ट होईल मित्रांनो, आणि नंतर तुमचं मेडिकल होणार आहे मित्रांनो, वैद्यकीय तपासणी. मित्रांनो अशी संपूर्ण तुमचं 5 स्टेप्समध्ये काय होणार मित्रांनो सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सगळ्यांचा विचारला जाणारा जो मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे वेतन आणि लाभ. आम्हाला सॅलरी किती असेल व आम्हाला बेनिफिट्स काय काय. तर मित्रांनो हे कॉमन प्रश्न आहे, सगळ्यांचाच असतो. तर मित्रांनो सुरुवातीचे मासिक वेतन तुम्हाला 30,000 रुपये असेल मित्रांनो. त्यानंतर तुमचे वेतन हे दर इयरनंतर मित्रांनो काय आहे वाढत जाणार आहे. समजा आता 30,000 नंतर 33,000 नंतर 360,000 देन 40,000 ह्यासारखे तुमचं काय होणार मित्रांनो वाढत जाणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 4 वर्षानंतर अंदाजे हे पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला सेवानिधी दिला जाणार आहे मित्रांनो. 4 वर्षानंतर तुम्हाला अंदाजे 10.04 लाख सेवानिधी मित्रांनो तुम्हाला काय भेटणार आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो तुम्हाला 10 वर्षानंतर जवळपास 10 लाख रुपये मिळणार आहे. हे पहा मित्रांनो एक नंबर भरती आहे, एकदम खतरनाक भरती आहे मित्रांनो. नंतर तुमचा विमा असेल मित्रांनो 48 लाखाचा. तुम्हाला काही जर झालं वगैरे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा विमाही असेल व CSD व वैद्यकीय सुविधाही तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो एक खूप चांगली भरती आहे मित्रांनो. तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करा. त्यानंतर मित्रांनो या भरतीसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो, जे आवश्यक कागदपत्र आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो तर 10वी प्रमाणपत्र, त्यानंतर तुमच्याकडं संगीत प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो, त्यानंतर आधार कार्ड तुमचं, फोटो, त्यानंतर ॲडमिट कार्ड नंतर तुम्हाला भेटणारच आहे मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर इतर आवश्यक कागदपत्र. तर यापैकी एक डॉक्युमेंट जरी विसरला तरी प्रवेश मिळणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. तुमच्याकडे 10वी प्रमाणपत्र, संगीत प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो, ॲडमिट कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे जे आहेत मित्रांनो, हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो अर्ज कसा करायचा. तर मित्रांनो अर्ज हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर हे बघा मित्रांनो, तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे इंडियन एअरफोर्सची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, त्या वेबसाईटवर तुम्ही काय करू शकता, इंडियन एअरफोर्सची जी आहे ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, त्याच्यावर तुम्ही जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे करून फॉर्म फिलअप करू शकता मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो जेव्हा तुम्ही हे करता मित्रांनो तुमचा फॉर्म वगैरे भरता मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही जे बर्थ डेट वगैरे, फोटो वगैरे, जे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही अपलोड करणार आहे ते चुकीचे अपलोड करू नका मित्रांनो. कारण की तुमचा जो अर्ज असेल मित्रांनो ते काय होऊ शकतो मित्रांनो रद्द येऊ शकतो. त्याच्यामुळं डॉक्युमेंट वगैरे फिलअप करताना व्यवस्थित फिल करणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासाठी एक फायनल ॲडवाईस आहे मित्रांनो माझ्यासाठी माझ्याकडून. जर तुम्ही म्युझिशियन असाल आणि 10वी पास असाल तर ही भरती अजिबात सोडू नका मित्रांनो. ओके. तर हे आपण असे भरतीबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे मित्रांनो. जर तुमचे काही प्रश्न असेल मित्रांनो तर कमेंट नक्की करा मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, नक्कीच उत्तर दिलं जाईल आपल्यातर्फे मित्रांनो. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना जे आपले 10वी पास मित्र आहेत त्यांना शेअर करा आणि अशाच नवीन सरकारी भरतींच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो काही प्रश्न असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, तुम्हाला प्रतिसाद दिला जाईल. धन्यवाद.